आषाढी एकादशीला कैवल्य साम्राज्याचे स्वामी भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी श्री संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथून पंढरपूरला रवाना झाली होती। 61 दिवसांचा पायी प्रवास करीत आज शुक्रवारी ही पालखी माहेरी म्हणजेच शेगाव येथे पोहोचली। खामगावकरांच्या स्वागतानंतर कृतार्थ झालेल्या वारकऱ्यांसोबत शुक्रवारी सकाळी लाखावर भाविक शेगावकडे पायी मार्गस्थ झाले। यामुळे खामगाव शेगाव या राज्य महामार्गावर सकाळी 4 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत भक्तांचा महापूर होता। त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक 12 तास बंद ठेवण्यात आली। आज आम्ही या शेगाव या ठिकाणी पायी वारीसाठी आलेलो आहोत। गेल्या 2 वर्षापासून आम्ही पायी वारीला येण्याचा अनुभव घेतोय। खरोखर या वारीमध्ये चालत असताना अजिबात थकवा येत नाही। भक्तांची गजानन महाराजांवरची श्रद्धा बघून आम्हाला सुद्धा खूप उत्साह येतो। आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही स्वतःच्या मातृभूमीमध्ये हे शेगाव हे स्थान येतं आणि या ठिकाणी येऊन अनेक लोक संत गजानन महाराजांचा आशीर्वाद घेतात। आम्ही गेल्या 3 वर्षापासून दिंडीला पायी येत असतो। दिंडीला येत असताना आम्हाला खूप छान म्हणजे इथे आनंद होतो आणि इथे म्हणजे हरेक ठिकाणी एवढी सोय झालेली आहे। औषध पासून सगळ्यांना पाय वगैरे शेकून वगैरे सगळं मिळतात आणि छान म्हणजे सगळं असं मन असं आनंदित प्रफुल्ल, सगळे इथले वातावरण पण सगळं चांगलं आणि पाण्याचं पण वातावरण इथलं नव्हतं, पण आज सकाळी सगळं उघाड झालेलं आहे आणि म्हणजे लोकांना असं पायी जायला म्हणजे सोयीस्कर झालेलं आहे। या येत्या 5-6 वर्षापासून मी खामगाव ते शेगाव वारीत पायदळी येतो आणि 5-6 वर्षाचा माझा असा अनुभव आहे की पायी खामगावून निघत असताना पायाला कोणतीही इजा होत नाही, पाय दुखत नाहीत, काहीच नाही आहे। आणि मी खूप माझी गजानन महाराजावर खूप श्रद्धा असल्यामुळं असं म्हणा, त्यामुळे माझे पायही दुखत नाहीत, काहीच नाही आहे। आणि इथून घरी गेलो तरी काहीच माझी इजा होत नाही आहे, माझ्या पायाला काहीच नाही, मला दवाखान्यातही जायचं काम नाही पडत, काहीच नाही। हे गजानन महाराजाच्या कृपेनं होतं, हे एवढं मला सांगावंसं वाटतं। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावमधून श्री संत गजानन महाराजांची पालखी 18 जून रोजी सकाळी टाळकरी पताकाधारी अश्व गजासह भक्तिमय वातावरणात दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती। गजानन महाराजांच्या वारीचा प्रवास हा मागील 50 वर्षांपासून अविरत सुरू आहे। वारीचं यंदा 51वं वर्ष होतं। श्री संत गजानन महाराजांची पालखी 33 दिवसांचा पायी प्रवास आणि 750 किलोमीटरचे अंतर कापून 21 जुलै रोजी पंढरीच्या पावनभूमीत दाखल झाली होती। तर येथून 27 जुलै रोजी परतीच्या प्रवासाला प्रारंभ करीत पुन्हा सुमारे 550 किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर 17 ऑगस्ट रोजी शेगावी पोहोचली आहे। यावेळी खामगाव मार्गावर असलेल्या श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापक विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांनी पारंपरिक पद्धतीने पालखीचे पूजन करून स्वागत केलं। पालखीच्या स्वागतानंतर महाआरती झाली। दुपारी मुख्य पालखीची मिरवणूक निघाली, ती शहर परिसरात मार्गक्रमणा करत मंदिरात पोहोचली। त्यानंतर मंदिरात आरती झाल्यानंतर पंढरपूरच्या वारीची सांगता झाली। संतनगरी शेगावच्या पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले। अनेक भक्तांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली। महिलांनी पालखीच्या मार्गात सडासमार्जन करून आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या। खामगाव येथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत।